सारखं सारखं हात धुणं, सतत माझं ते कंपल्सिव्ह चेकिंग सुरू राहतं. सतत चेकअप करणं, डॉक्टरांकडे जाणं आणि ते समाधान होत नाही. का ती वस्तू फेकल्यानंतर मला अस्वस्थ वाटतं. सारखं घराचं लॉक चेक केलंय का, गॅस बंद केलाय का, हे काय प्रकार आहे? सवयी सगळ्यांनाच असतात. आपण कुठल्याही सवयींचे गुलाम नको व्हायला. OCDच्या आजारामध्ये तू त्या विचारांकडे दुर्लक्ष कर, हे खूप घातक आहे. कावळा बसायला आणि फांदी तुटायला OCD ट्रिगर होतो. OCD ट्रिगर व्हायला निमित्त नाही लागत. आता हिडन फिअर कॉमनली काय काय असतात, की अमुक गोष्ट जर मी केली नाही तर मला काहीतरी होईल, किंवा माझ्या कुटुंबातल्या आजूबाजूच्या जवळचे आवडते व्यक्ती जे आहेत त्यांना काहीतरी होईल. तर ही अशी एक सीमारेषा कुठली आहे की ही शिस्त आहे, शिस्तीचा अतिरेक आहे का हे OCD-कडे झुकत चाललंय? त्याच्या पर्सनल आयुष्यावर परिणाम व्हायला लागतो, की मला एखाद्या ठिकाणी बाहेर जायचं आहे पण तिथं मी वेळेत पोचू शकत नाही आहे. मी सतत त्या सवयी करण्यामागेच अडकून राहिलेलो आहे. हा गैरसमज आहे की लोकांना असं वाटतं की ही व्यक्ती नाटक करते आहे, तिला काम करायचं नाही आहे किंवा त्या जबाबदाऱ्या झटकत आहेत आणि मग त्यातनं ह्या व्यक्तींना मदत मिळत नाही आणि मग त्याच्यामध्ये अडकून राहतात. त्यांच्या फॅमिली रिलेशनमधले काही लोक ते अनडायग्नोस्ड असतात. त्याचा स्वभावच तसा आहे किंवा त्याला तशा सवयीच आहे, अशा टायटलखाली किंवा त्या व्यक्तीचं आपण म्हणतो की त्याला समजून घेत असतात. किंवा साफसफाई स्वच्छता मला लागते आहे पण माझी पार्टनर ती तितकी साफसफाई स्वच्छतेची सवय नसेल, पण मग मी तिला सतत सांगणं गरजेचं नाही आहे की तू पण तसंच कर. कारण की अशा वेळी पार्टनर बऱ्याचदा सफर होतो. बऱ्याचदा लोक असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं, पण स्वभावाला औषध असतं. 10 ते 20% तुम्ही प्रयत्न केले स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करण्याचे, तर तुमच्या आयुष्यामध्ये बराच मोठा फरक पडायला लागतो. ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला एक मानसिक समाधान, शांती मिळायला सुरुवात होते आणि आजूबाजूच्या लोकांसोबतही आपले नातेसंबंध चांगले राहायला लागतात. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या चॅनलला 2 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानंतर आता एका नवीन पद्धतीने आणखी काही वेगवेगळे विषय घेऊन आपण आता येत आहोत. त्यातलाच एक आजचा एपिसोड आहे ज्याविषयी कित्येकदा तो शब्द आपण वापरतो, पण हे नक्की काय असतं बुवा, नक्की हे OCD असं जे म्हणतात, म्हणजे त्यातनं नक्की हा एक काही आजार आहे किंवा हा एक तात्पुरतं आपल्याला वाटणारी एखादी गोष्ट असते, हे एखादं ॲडिक्शन म्हणून आहे का, एखादा चाळा आहे, असं कित्येकदा प्रश्न मनामध्ये येतात. जेव्हा या विषयाला आपण OCD हा शब्द वापरतो तर त्यासाठी एखादा सोपा मराठीमध्ये शब्द आहे का, असं जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा मंत्रचळ असा याला मराठीमध्ये शब्द आहे असं मला समजलं. पण आपल्या वापरामध्ये OCD हा शब्द आपण फार त्यामध्ये सर्रासपणे वापरतो. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण त्याच विषयी बोलणार आहोत. बऱ्याचदा ह्यामध्ये हा एक सायकोलॉजिकल आजार अशा दृष्टीने याच्याकडे पाहिलं जातं. पण ह्यासाठी नक्की काय त्या पेशंटचे सिम्पटम्स असतात किंवा त्यासाठी काय उपचार घेण्याची गरज असते किंवा हे कधी गंभीर रूप धारण करू शकतं, असे बरेच प्रश्न ह्या निमित्ताने जेव्हा आम्ही ह्याविषयी चर्चा करत होतो तेव्हा आले. तर हा अगदी आवर्जून पहा, कारण कित्येकदा जे मानसिक आजाराचे आपण एपिसोड करतो त्याची सुरुवात काही छोट्या छोट्या गोष्टींनी होत असते. हे छोटे छोटे बदल आपल्याला टिपता यायला हवेत यासाठी हा आपल्याला अभ्यास असणं किंवा ह्या गोष्टीविषयी काही मूलभूत माहिती असणं हे खूप गरजेचं आहे. आणि हा एपिसोड त्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा पद्धतीचे कोणते एपिसोड आणखी तुम्हाला पाहायला आवडतील याविषयी आम्हाला नक्की सांगा. आज आपल्याकडे जे गेस्ट याविषयी बोलण्यासाठी आले आहेत ते गेले साधारण 12-13 वर्ष पुण्यामध्ये एक सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचा मुख्य जो विषय आहे सायकोलॉजीमधला, जो मेन वर्किंग एरिया म्हणतो आपण, तो ह्या OCDमध्येच ते गेले काही वर्ष काम करत आहेत. सायकोलॉजिस्ट विजय महाले हे आज आपले गेस्ट आहेत. तर आज आपण त्यांच्याशी भेटूया आणि एपिसोडची सुरुवात करूया. तर नमस्ते सर, आमच्या चॅनलवर नमस्ते. तुमचं मनापासून स्वागत. माझं नाव विजय महाले. गेले 12 वर्षापासून मी ॲज अ सायकोलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट म्हणून काम करतो आहे. माझा स्पेशालिटी जो एरिया आहे OCD ह्या आजारावर मेनली मी जास्त काम करतो. पण इतरही काही मानसिक त्रास जे असतात त्या बाबतीतही मी काम करतो आहे. तर आपण मुख्यतः गप्पांच्या स्वरूपात असे बरेच प्रश्न आमच्या प्रेक्षकांच्या बाबतीत आलेत
ते एक मला पण जेव्हा ह्या विषयाची फार माहिती नव्हते तेव्हा एखादी व्यक्ती वारंवार हात सारखी धुतीये साबणांनी, याला ओसीडी म्हणतात. ह्या एकच गोष्टीचे ते चिकटलेलं वाक्य आणि तो आजार असा आहे. तर हे तितक्यापुरतंच मर्यादित असतं का? खरं तर आधी आपण समजवून घेऊ की OCD म्हणजे काय आणि नॉर्मल सवयी काय असतात. सो OCDचा फुल फॉर्म आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ऑब्सेसिव्हनेस म्हणजे कुठल्याही एखाद्या गोष्टींविषयी, म्हणजे मग त्या सवयी असू शकतात किंवा एखादा विचार असू शकतो, एखादी वस्तू असू शकते. सो त्याविषयी माणूस पछाडला जातो. ओके. ठीक आहे. आणि ते पछाडले पण विचारांमध्ये असू शकतं. ठीक आहे. किंवा डोळ्यासमोर इमेजेस येऊ शकतात. बरं. अशा पद्धतीचे ते ऑब्सेशन्स असतात. सो पछाडणं म्हणजे काय, की कितीही प्रयत्न केले तरी ती गोष्ट मनातून निघत नाही आणि बरं. त्यातनं एक मानसिक अस्वस्थता निर्माण होते. ओके. आणि त्यातनं सुटका व्हावी म्हणून काहीतरी ती व्यक्ती एक कृती डिसाईड करते आणि मग ती कृती केल्यानंतर त्याला बरं वाटतं. पण ते बरं वाटणं तात्पुरतं असतं. ठीक आहे. कंपल्शन म्हणजे काय, की मला ते कंपल्सरी करावंच लागतं. मग माझी इच्छा नसताना पण ते करावं लागतं. म्हणून आपण त्याला कंपल्शन म्हणतो. आणि डिसऑर्डर म्हणजे आजार. अच्छा. सो मंत्रचळ असं त्याला मराठीमध्ये बोललं जातं. आता मंत्र जसं आपण रिपीट बोलतो, तसं ह्या आजारामध्ये मेनली रिपिटेशन्स असतात. मग त्या ॲक्शन्समध्ये रिपिटेशन्स असतात किंवा विचारांमध्ये रिपिटेशन्स असतात. अच्छा. पण बऱ्याचदा म्हणजे आता सुरुवात ह्याची जेव्हा आपण करतो तर एखाद्या गोष्टीला खूप शिस्तप्रिय व्यक्ती आहे बाबा, ह्यांना सगळं असं जागच्या जागीच लागतं, बरोबर. हे लागतं. तर ही अशी एक सीमारेषा कुठली आहे की ही शिस्त आहे, शिस्तीचा अतिरेक आहे का हे OCD-कडे झुकत चाललंय? बरोबर. आता आपण बऱ्याच घरांमध्ये असं बघतो की डिसिप्लिन फॉलो केलं जातं प्रत्येक बाबतीमध्ये. कारण की पॅरेंटिंग स्टाईल त्या पद्धतीची असते की आईवडिलांना प्रत्येक गोष्टीमध्ये नीटनेटकेपणा लागत असतो आणि मग मुलांना पण ते त्याच पद्धतीने वाढवतात. रूल्स मेनली त्यातला जो मुख्य भाग असतो की तो महत्त्वाचा पार्ट असतो. आणि मग कदाचित किंवा मुलं बघून पण शिकतात की आईवडीलच शिस्तप्रिय असतील आणि मग ते अशा पद्धतीने त्या वातावरणात वाढल्यामुळं त्यांच्या वागण्यात, बोलण्यामध्ये किंवा डेली लाईफस्टाईलमध्ये शिस्त यायला लागते. आणि ही आपण ज्याला म्हणतो की हा परफेक्शनिस्ट आहे, याला अमक्या पद्धतीचं लागतं. मग तो टाईमच्या बाबत परफेक्शनिस्ट असू शकतो किंवा साफसफाई स्वच्छतेच्या बाबतीत पर्टिक्युलर असू शकतो. जसं की काही लोक कुठे बाहेर गेली तर हात धुतल्याशिवाय कुठली गोष्ट खात नाही. ठीक आहे. जनरली आपण बाहेर जाताना बरेच लोक इतकं काय असं विचार करत नाही. आपण सहजच एखादी वस्तू घेतो आणि खातो. पण काही लोक असतात, पर्टिक्युलर असतात. म्हणजे मी अशी काही लोक बघितलेत की जे हँड सॅनिटायझर पण आता कॅरी करायला लागलेले आहेत आणि मग ते कुठेही हात लागला तरी ते वापरतात, हात धुतात. सो यातली जी आपण म्हणतो की धूसर रेषा जी आहे ती अशी आहे की एखाद्या माणसाला OCD असतो. सो त्याच्यामध्ये बराच वेळ जातो. ठीक आहे. म्हणजे 1 तास, 1.5 तास, 2 तास, 3 तास. ठीक आहे. असा तो त्या विचारांमध्ये अडकलेला असतो. त्याची इच्छा नसताना पण त्याला ती कृती करावी लागते. ठीक आहे. पण आपण जेव्हा सवय म्हणतो ती आपण त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारचा आनंद असतो की मी माझ्या समाधानासाठी करतो, की मला साफसफाई स्वच्छता केली की मला बरं वाटतं, छान वाटतं, फ्रेश वाटतं. त्याचा त्रास ना त्या माणसाला होतो ना तो इतरांना होतो किंवा त्याच्या रेग्युलर रुटीनमध्येही काही अडचणी येत नाही. सो हा फरक आहे. तर आपण म्हणू की सवयी कशाला म्हणतात की ज्याच्यामध्ये कुठलाही त्रास नाही, तो आनंदाने ती गोष्ट ती करतोय, समाधान त्याला आहे त्याच्यामध्ये. आणि OCD म्हणजे आहे की त्याच्यामध्ये त्या व्यक्तीला स्वतःला त्रास होत असतो, आजूबाजूची लोक सफर होत असतात त्याच्या सवयींमुळे किंवा त्याच्या कंपल्शन्समुळे. आणि ज्यामुळं त्याचं वैयक्तिक आयुष्य, कामाच्या ठिकाणचं आयुष्य हे सगळंच हॅम्पर व्हायला लागतं. ह्याला असं म्हणता येईल का की शिस्त म्हणजे जे केलं तर छान वाटतं आणि OCD म्हणजे जे केलं नाही तर छान वाटत नाही तोपर्यंत? हा, आपण असं म्हणू शकतो. आणि जनरली आता मगाशी म्हटलं तसं की सारखं हात धुणं म्हणजेच OCD. तर ह्याचे इतर काही असे आहेत का प्रकार, का नुसतंच असं समजतं? OCD म्हणलं की पहिल्यांदा लोकांना हेच डोक्यामध्ये येतं की
सारखं सारखं हात धुणं, खरं तर हा ओसीडी मधला हा एकच प्रकार लोकांना जास्त माहिती आहे. कारण की त्याविषयी जास्त चर्चा केली जाते. ओसीडी मध्ये बरेच प्रकार आहेत. ठीक आहे, त्यातला आपण हा मेन जो प्रकार आहे हात धुणं, हा कशाशी रिलेटेड आहे तर फिअर ऑफ कंटामिनेशन, की मला जंतुसंसर्ग होईल एखाद्या ठिकाणी टच केल्यामुळे किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यामुळं माझ्या शरीर घाण झालेलं आहे. सो ह्या भीतीतनं ती व्यक्ती सारखं सारखं हात धुवायला लागते किंवा सारखं सारखं आंघोळ करायला लागते. इतरही प्रकार आहेत त्याच्यामध्ये, की हिंसक पद्धतीचे विचार असतात ज्याला इंट्रुसिव्ह थॉट्स असं म्हणतात. ठीक आहे, सो काही याच्यामध्ये सेक्शुअल ऑब्सेशन्स पण असतात. अगदी जवळच्या लोकांविषयीही लैंगिक विचार येत असतात त्याच्यामध्ये आणि त्यामुळे डिस्टर्बन्स खूप जास्त वाढलेला असतो. काही प्रकार जे असतात की मिसेलनियस ऑब्सेशन्स असतात जे आपण एक्सप्लेन नाही करू शकत. ठीक आहे, कुठल्याही पद्धतीचं ऑब्सेशन असू शकतं, विचित्र ऑब्सेशन्स असू शकतात. काही लोक वस्तू जमा करतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये इंटेन्शन्स असे काही नसतात. जसं की आपण छंद म्हणतो, त्याच्या मागे आनंद असतो. आपण गोष्टी कलेक्शन करतो, त्याच्या मागे आनंद असतो, आवड असते ती. पण याच्यामध्ये काही वस्तू अशा उगाचच जमा केल्या जातात का ती वस्तू फेकल्यानंतर मला अस्वस्थ वाटतं. अच्छा. ठीक आहे, सो मिसेलनियस ऑब्सेशन्स असतात. काही असतात की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की सायकोसोमॅटिक रिलेटेड, म्हणजे शारीरिक रिलेटेड ऑब्सेशन्स असतात, की अमुक अमुक मला आजार झालाच आहे आणि मग सतत माझं ते कंपल्सिव्ह चेकिंग सुरू राहतं. ठीक आहे, मग कदाचित त्याच्यातनं बरेचसे लोक सतत चेकअप करणं, डॉक्टरांकडे जाणं आणि ते समाधान होत नाही. डॉक्टर शॉपिंग अक्षरशः करतात ही लोक, पण ते समाधान काही होत नाही. त्यांना बऱ्याचदा असं वाटतं की नाही, डॉक्टरांचं काहीतरी चुकतं आहे, आपल्याला जे वाटतंय ते खरं आहे. ठीक आहे, आणि हे एक जे मेनली एक असतं की सारखं घराचं लॉक चेक केलंय का, गॅस बंद केलाय का, हे काय प्रकार आहे? त्याला आपण चेकिंग कंपल्शन्स म्हणतो. हा एक नोन प्रकार आहे ऑब्सेशन्स मधला. आपण बाहेर जाताना की बाबा सगळं व्यवस्थित आहे ना, की बाबा आपल्या मागे कुठलीही गैरसोय होऊ नये किंवा नळाचा टॅप बंद आहे किंवा गॅस बंद आहे ना, आपण ते सेफ्टीसाठी आपण चेक करतो आणि आपण ते 1-2दाच करतो. ठीक आहे, ओसीडी मध्ये कसं होतं की आता नॉर्मल माणसाला तो विचार करतो की बाबा सगळं काही सेफ असलं पाहिजे आणि आता माझं समाधान झालेलं आहे की मी 2 वेळा चेक केलेलं आहे, त्याला ते पुरेसं ठरतं. ओसीडी मध्ये कसं असतं की जेव्हा मी ते लॉक लावतो, ठीक आहे, मी 1-2दा चेक करतो, मी परत खाली गेल्याने किंवा बाहेर गेल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये परत ते डाऊट येतात की अरे नाही, कदाचित लॉक ओपन आहे आणि ते ओपन जर राहिलं तर काहीतरी वाईट घडेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल चोरी घडेल. ठीक आहे, किंवा गॅसचा नॉब बंद केलाय की नाही. ठीक आहे, ते समाधान होत नाही, ते डाऊट तसाच रुमिनेट होत राहतो आणि मग ते डाऊट इतके रिपिटेटिव्ह असतात आणि त्यातनं इतकं इंटेन्स असं रेस्टलेसनेस त्याला तयार होतो की ज्यामुळं ती व्यक्ती परत ती गोष्ट चेक करण्यासाठी मजबूर होते. ठीक आहे, मग अशा चेकिंग कंपल्शन्समध्ये अक्षरशः पेशंट तासभर तिथेच अडकलेले राहतात. मग त्यामुळे त्यांना ऑफिसला जायला उशीर होणं किंवा वैयक्तिक काही भेटीगाठी असतील तिथे उशीर करणं. अगदी मी असंही बघितलं आहे की ओसीडीचा पेशंट जेव्हा आमच्याकडे अपॉइंटमेंट घेतो तर हे हमखास असतं की तो टाईम कधी फॉलो करत नाही. ठीक आहे, त्याला तो वेळ लागतो आणि मग जेव्हा आम्ही विचारतो की का वेळ झाला सेशनसाठी यायला, सर ते डोक्यातनं जातच नव्हतं, मी अडकून गेलो. ठीक आहे, माझा वेळ अंघोळीमध्ये गेला किंवा माझा वेळ लॉक चेक करण्यामध्ये गेला, समाधानच झालेलं आहे आणि मग तो अडकून राहतो त्याच्यामध्ये. आणि जनरली आता हे आपण असं बाहेर लांबून पाहते की ते व्यक्ती असं वागतीये, त्या व्यक्तीच्या आतमध्ये काय चालू असतं जेणेकरून त्याला असं वागणं भाग पडायला लागतं? ओके, चांगला क्वेश्चन आहे. ॲक्च्युली असं होतं की जेव्हा एक ऑब्सेसिव्ह डाऊट्स मनामध्ये निर्माण होतात, त्या प्रत्येक ऑब्सेसिव्ह डाऊट्सच्या मागे हिडन एक फिअर असते. ठीक आहे, आता हिडन फिअर कॉमनली काय काय असतात की अमुक अमुक गोष्ट जर मी केली नाही तर मला काहीतरी होईल किंवा माझ्या कुटुंबातल्या आजूबाजूच्या जवळचे आवडते व्यक्ती जे आहेत त्यांना काहीतरी होईल. तर ती व्यक्ती सतत त्या भीतीच्या सावटाखाली असते. ठीक आहे, आणि तो सतत त्या विचारांमध्ये मग्न असतो की अमुक गोष्ट जर मी नाही केली तर खरंच काहीतरी होईल माझ्या घरच्यांना किंवा मला. ठीक आहे, आणि मग
तो त्याच्यामध्ये इतका मग्न असतो की त्याचा आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्ष नसतं. त्यांच्या मनामध्ये मोस्टली फिअर, इन्सिक्युरिटी ह्या भावना जास्त चालत असतात. आणि आता हे व्यक्तीचं म्हणून ठीक आहे, ह्याच्यामुळे त्याचं जे एक्सटर्नल लाईफ आहे, जॉबच्या ठिकाणी असेल, रिलेशनशिप असतील, असं काही परिणाम घडतो का? किंवा असं एखादं तुमच्या ह्याच्यात उदाहरण आहे का, की हो, कुठल्या लेवलपर्यंत हे जाऊ शकतात गोष्टी? ॲक्च्युली जेव्हा मी पेशंट बघतो तर त्यांच्यामध्ये कॉमनली एक दिसून येतं की एकतर त्यांची मानसिक स्थिती जी आहे ती प्रचंड ढासळलेली असते. कारण की OCD सोबत मोस्टली कोमॉर्बिडिटी आपण ज्याला म्हणतो, नैराश्याची असते, डिप्रेशन असतंच. 90% पेशंटमध्ये डिप्रेशन दिसून येतं. ठीक आहे. ज्यामुळे तो सतत तणावाखाली आणि एक निराशेच्या गर्तेमध्ये सापडलेला असतो. ह्या सगळ्या गोष्टींमुळं काय होतं की वैयक्तिक संबंध जे असतात, म्हणजे घरच्यांसोबतचे, ऑफिसमधल्या कामावर परिणाम झालेला असतो. ठीक आहे. त्या व्यक्तीला खूप वाटत असतं की आपल्याला ह्या गोष्टीतनं बाहेर पडायचं आहे. ठीक आहे. पण तो काही पडू शकत नाही ह्या सगळ्या सिच्युएशन्समधनं. आता पेशंट मला आठवते की एक पेशंट आली होती आणि तिची जी सिव्हॅरिटी होती OCDची, जेव्हा ती आली होती ती खूप सिव्हिअर होती. ठीक आहे. ज्या वेळेला ती आली होती तेव्हा तिने फर्स्ट मला असं सांगितलं की माझा हजबंड जो आहे तो मला डिवोर्स घेण्यासाठी मागे लागलेला आहे. सो तुम्ही मॅरिटल काउन्सिलिंग करता का? ठीक आहे. सो मी म्हणलं हो. पण जेव्हा आपण केस हिस्ट्री आणि हा सगळा पार्ट बघतो सो त्याच्यामध्ये मला असं लक्षात आलं की त्यांना OCDची लक्षणं आहेत. म्हणजे त्याची सिव्हॅरिटी एवढी होती की अक्षरशः ती घरातल्या प्रत्येक वस्तू धुत होती. साधं गाडीचं की जरी तिने वापरली तरी ती परत धुणार आणि मग ती वापरणार. आणि तिची सिव्हॅरिटी पुढे इतकी वाढली होती की तिला नंतर चपात्या धुवून खाव्याशा वाटत होत्या किंवा भिंती पुसणं सतत. आणि मग नंतर असं झालं की दुकानदाराकडे गेलं तरी तिला ते पैसे घ्यायचे आणि द्यायचे जे असतात तेही ती धुवून सगळं हे करत होते. आणि ह्या सगळ्या तिच्या कृतीमुळं किंवा सवयींमुळं हजबंड प्रचंड फ्रस्ट्रेट झाला होता. ठीक आहे. त्याला असं वाटत होतं की ही नाटक करते आहे. ठीक आहे. पण ॲक्च्युली हा गैरसमज आहे की लोकांना असं वाटतं की ही व्यक्ती नाटक करते आहे, तिला काम करायचं नाही आहे किंवा त्या जबाबदाऱ्या झटकत आहेत आणि मग त्यातनं ह्या व्यक्तींना मदत मिळत नाही आणि मग त्याच्यामध्ये अडकून राहतात. आणि जनरली कुठलाही एखादा आजार म्हणले की त्याचे मुख्य 2 घटक असतात, की हे जेनेटिक असतं का? किंवा जेव्हा हे घडतं तेव्हा आतमध्ये साधारण काय बदल घडतात मेंदूमध्ये आपल्या? येस, याच्यामध्ये जेनेटिकचा रोल मोस्टली प्ले केला जातो. सो आपण म्हणतो की 30% आपण शक्यता जेनेटिकली पकडत असतो मानसिक आजारामध्ये, की आधीच्या पिढीमध्ये कोणाला OCDचा त्रास असेल तर तो पुढच्या पिढीमध्ये डेव्हलप होण्याचे चान्सेस 30% प्रमाणामध्ये असतात. दुसरी एक गोष्ट आहे की अपब्रिंगिंग. ओके. मी जसं सांगितलं की मुलांना खूप शिस्तीमध्ये वाढवणं किंवा साफसफाई स्वच्छतेच्या सवयी लावणं आणि आईवडिलांमध्येच कुठेतरी असे ट्रेड्स असतात की त्यांना सतत साफसफाई स्वच्छता लागते. किंवा बरेच पॅरेंट्स किंवा त्यांच्या फॅमिली रिलेशनमधले काही लोक ते अनडायग्नोस्ड असतात. ओके. ठीक आहे. लोक त्याचा स्वभावच तसा आहे किंवा त्याला तशा सवयीच आहे अशा टायटलखाली किंवा त्या व्यक्तीचं आपण म्हणतो की त्याला समजून घेत असतात इथपर्यंत. आणि मग कुठेतरी ती जी पुढची पिढी आहे, मुलं जी आहेत ते त्याच पद्धतीचं अपब्रिंगिंग स्टार्ट होतं आणि मग ती सवय सुरुवातीला सवय ह्या स्वरूपामध्ये किंवा जसं तुम्ही मागे प्रश्न विचारला की शिस्त पण असते का, तर शिस्त या स्वरूपामध्ये पण ते फॉलो केलं जातं. पण जेव्हा ह्याच व्यक्ती कुठल्याही एका ज्याच्यामध्ये खूप जास्त स्ट्रेस आहे किंवा ताण निर्माण होत आहे अशा याच्यामध्ये सतत ते राहायला लागतात. ठीक आहे. कुठली तरी अशी एखादी छोटीशी गोष्ट होते की ज्याच्यामुळं OCD ट्रिगर होतो. OCD ट्रिगर व्हायला निमित्त नाही लागत. आपण ज्याला म्हणतो की कावळा बसायला आणि फांदी तुटायला, हे निमित्त पण पुरेसं ठरतं.
हे का होतं? एकतर माझ्यामध्ये जेनेटिक बॅकग्राऊंड जी आहे ती वर्क करते आहे. सतत ताणातल्या परिस्थिती राहिल्यामुळे मेंदूतलं रसायन जे आहे ज्याला आपण सेरोटोनिन हे OCDमध्ये मेनली जबाबदार असतं की ज्याची पातळी कमी झाली, ठीक आहे, ताणामुळं, तर OCD डेव्हलप होतो. आणि तिसरी गोष्ट आहे की त्या माणसामधले स्वभावातले ट्रेट्स, ज्याला आपण गुण म्हणतो, ठीक आहे, की ऑलरेडी त्या मुलांमध्ये किंवा त्या व्यक्तींमध्ये ते गुण असतात सुरुवातीपासनं, की जे OCD हा आजार ट्रिगर व्हायला खतपाणी घालतात. सो अशा पद्धतीने तो OCD डेव्हलप होत राहतो अच्छा. विविध कारणांमुळे. आणि आता ही कुठली वेळ समजायची की आता मला ह्यासाठी मेडिकल हेल्पची किंवा काउन्सिलिंगची गरज आहे आता या गोष्टीसाठी? अ, जोपर्यंत सवयी आहेत तोपर्यंत आपण म्हणू की तिथं काउन्सिलिंगची गरज नसेल. जसं मी सांगितलं की तुम्हाला आनंद समाधान असतं त्या व्यक्तींमध्ये, त्या सवयींमध्ये, ठीक. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्या सवयी आपण म्हणतो की ती बाउंड्री लाईन क्रॉस करायला लागतात, ऑब्सेशन्स एखाद्या विशिष्ट गोष्टींविषयी वाढायला लागतात, सो त्याच्यामध्ये एकतर पहिले त्याची मानसिक स्वास्थ्य जे आहे ते डिस्टर्ब व्हायला लागतं. सतत त्या सवयींमध्ये अडकल्यामुळं त्याच्या पर्सनल आयुष्यावर परिणाम व्हायला लागतो, की मला एखाद्या ठिकाणी बाहेर जायचं आहे, पण तिथं मी वेळेत पोचू शकत नाही आहे. मी सतत त्या सवयी करण्यामागेच अडकून राहिलेलो आहे, ठीक आहे. आणि माझी इच्छा नसते की ती गोष्ट अमुक गोष्ट म्हणजे मला समजतंय की माझे हात आता स्वच्छ झालेले आहेत, पण तरी पण माझ्या मनामध्ये त्या शंका निर्माण होतात, ऑब्सेसिव्ह. आणि मग जेव्हा मी हात धुतो तेव्हाच मला बरं वाटतं. अगेन मी जेव्हा बाहेर पडतो तेव्हा माझ्या मनामध्ये परत शंका यायला लागतात आणि मला मला परत हात ते धुवावेसे वाटतात. अशा विविध सवयींमध्ये तो अडकलेला असतो आणि त्याच्यामध्ये वेळ जातो आणि ही प्रत्येक एरियाजमध्ये ती गोष्ट मग हॅम्पर व्हायला लागते. मग कामाच्या ठिकाणी आपण म्हणू की कामाच्या ठिकाणी अगेन सेम की कामाच्या ठिकाणी मी सार्वजनिक टॉयलेट वापरत नाही, ठीक आहे. मी होल्ड करत राहतो. मला युरिनला लागलेली असते, टॉयलेटला लागलेली असते, पण मी होल्ड करत राहतो, ठीक आहे. कामामध्ये माझं मन नसतं कारण की मी त्या विचारांमध्ये, त्या डाऊट्समध्ये गुंतलेला इतकं असतो की ॲक्च्युली मला जे काम करायचं आहे तिथं ते अटेन्शन, कॉन्सन्ट्रेशन मी मेंटेनच करू शकत नाही, ठीक आहे. त्यामुळं कामाची क्वालिटी किंवा आउटपुट जो आहे तो मी देऊ शकत नाही. अगेन याच्यामध्ये मग काय होतं की कामाच्या ठिकाणी त्या व्यक्तीची इमेज व काम करण्याच्या बाबतली ती खराब होत राहते. सीनियर जे असतात ते सतत त्याला ओरडत राहतात, त्याचं ॲनालिसिस सतत होत राहतं. पण हे काही थॉट इतके वैयक्तिक लेवलचे असतात की सार्वजनिकरित्या ते कोणाला सांगू शकत नाही. किंवा OCD विषयी इतकी कमी माहिती आहे लोकांना की असं काही असतं हे नाही कळत. मी जे म्हणलं की लोकांना मुद्दाम करतोय, नाटक करतोय असंच वाटतं. त्यामुळं जिथं घरचे समजू शकत नाही तिथं कामाच्या ठिकाणी तर शक्यता खूपच कमी आहे की त्या व्यक्तीला कोणी समजून घेईल, ठीक आहे. अगेन रिलेशनशिप आपण ज्याला म्हणतो की पर्सनल रिलेशन ही हॅम्पर व्हायला लागतात. घरचे सतत त्याला सल्ले देत असतात की तू त्या विचारांकडे दुर्लक्ष कर. ते विचार म्हणजे आपण जे म्हणतो की एखाद्याचं मानसिक स्वास्थ्य जेव्हा खराब होतं तेव्हा आपल्या सगळ्यांना खूप सल्ले देण्याची एक सवय असते किंवा घाई असते, ठीक आहे. सो OCDच्या आजारामध्ये तू त्या विचारांकडे दुर्लक्ष कर हे खूप घातक आहे, ओके. ठीक आहे, असं सांगणं त्या व्यक्तीला. कारण की तो ते दुर्लक्ष करू शकत नाही आणि मग त्याला गिल्ट पण यायला लागतो की अरे माझ्या घरचे मला इतके सांगतायत आणि तरी पण मी त्या कंट्रोल करू शकत नाहीये. तर तो गिल्ट पण कॅरी करत राहतो त्या सगळ्याच्यामध्ये आणि मग मी किती त्रासदायक आहे घरच्यांना, मी ओझं झालेलो आहे. आणि बऱ्याच केसमध्ये मी असं बघितलेलं आहे की अगदी लोक सुसायडल झालेली आहेत किंवा टोकाचं पाऊल उचललेलं आहे त्यांनी किंवा सेल्फ हार्म करून घेतलेलं आहे ह्या सगळ्याच्यामध्ये. सो अशा सगळ्याच एरियामध्ये परिणाम झाल्यामुळं ही व्यक्ती एकटी पडायला लागते, ठीक आहे. आणि मग त्याचा जो स्ट्रगल आहे आजाराबाबतचा तो वाढायला लागतो किंवा ह्या सगळ्या कारणांमुळे आपण म्हणतो की OCD वाढायला अजून खतपाणी मिळतं. म्हणजे याच्यामुळं OCDचा आजार हा उलटा अजून वाढतो. सो
याच्यामध्ये महत्त्वाचं काय की जेव्हा आपल्या आजूबाजूला असा आजाराची व्यक्ती असेल तर तिला समजून घेणं, ठीक आहे, एम्पथी दाखवणं खूप महत्त्वाचं आहे. संवेदनशीलपणे त्याच्याशी बोलणं खूप गरजेचं आहे आणि त्याला योग्य ती अ, मदत जे आहे मानसोपचार तज्ज्ञकडे किंवा मानसतज्ञांकडे दाखवणं गरजेचं असतं. आणि आता घरच्यांचं नातेवाईकांचा विषय जेव्हा चाललाच आहे, तेव्हा आता हे मानसिक पातळीवर विषय, जेव्हा ती व्यक्ती घरात वारंवार त्याच गोष्टी ॲक्शन्स करते, त्यावेळेला घरच्यांनी ते कशा पद्धतीने हँडल करणं अपेक्षित तयार होईल. तर घरच्यांचा रोल काय महत्त्वाचा आहे, एकतर सपोर्ट, इमोशनली सपोर्ट खूप गरजेचा आहे, समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, सल्ले देणं टाळायचं आहे, चिडचिड करणं, राग करणं टाळायचं आहे. जनरली घरातले व्यक्ती अशा पेशंट्सवर खूप चिडचिड, राग करतात आणि ज्यामुळं पेशंटला रिजेक्शनची पण भावना यायला लागते आणि मी जसं म्हणलं की तो हेल्पलेस फील करायला लागतो, गिल्ट तो असतोच ऑलरेडी त्याच्यामध्ये. सो ज्यामुळे परिस्थिती अजूनच बिघडते. सो एम्पॅथेटिकली जर आपण पाहिलं अशा व्यक्तींकडे तर त्याला मदत मिळण्याची आणि त्याला बरं होण्याचे चान्सेस जे असतात ते बरेच वाढतात. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हा सर्व लोकांना ही माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना असं थोडं CBT आणि जे मेडिसिन रिलेटेड सांगितलं त्याविषयी थोडक्यात सांगा, म्हणजे क्लिअर होईल कन्सेप्ट. येस. CBT म्हणजे कॉग्नेटिव्ह बिहेवियर थेरपी. CBTमध्ये काही असे माल अडॅप्टिव्ह आपले विचार असतात, भावना असतात किंवा कृती असते. चुकीची आपण वर्तणूक, चुकीचे विचार किंवा चुकीची कृती ती आयडेंटिफाय केली जाते, ठीक आहे. आणि त्याला अल्टरनेटिव्ह आपण म्हणतो की विचार, अल्टरनेटिव्ह बिहेवियर, ॲक्शन्स आपण ज्याला म्हणतो आणि इमोशन्स हँडलिंग. याचं एक प्रकारे आपण ट्रेनिंग दिलं जातं त्या पेशंटला. सो CBTमधलेच ERP ही गोल्डन स्टँडर्ड टेक्निक आहे OCDसाठी. सो ERP म्हणजे एक्सपोजर रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन थेरपी, ठीक आहे. सो एक्सपोजर म्हणजे काय की मला एखाद्या गोष्टीविषयी घाण वाटते आहे, तर टप्प्याटप्प्याने त्या व्यक्तीला हळूहळू त्या गोष्टीची सवय केली जाते, एक्सपोजर दिलं जातं. मग सुरुवातीला अगदी एखाद्याला घाणीविषयीच किळस असेल, भीती वाटत असेल, तर त्याला सुरुवातीला इमॅजिन करायला सांगतात की तुझ्या हाताला घाण लागलेली आहे आणि मग तू तशाच हाताने खातो आहेस, ठीक आहे. आणि मग हळूहळू जेव्हा तो विचारांच्या लेवलला पण कम्फर्टेबल होतो, मग हळूहळू ॲक्शन्समध्ये म्हणजे कृतीमध्ये त्याला शिकवलं जातं ते एक्सपोजर जेणेकरून त्याच्या मनातली जी अवास्तव भीती जी आहे त्या घाणीविषयी किंवा त्या ऑब्सेशन्सविषयी ती हळूहळू कमी व्हायला लागते, ठीक आहे. ज्याला आपण म्हणतो की एक्सपोजर देणं, त्याला सामोरं जाणं, त्या गोष्टीला फेस करणं. जनरली लोक म्हणजे पेशंट जे आहेत त्याच्यामध्ये अवॉइडन्स बिहेवियर जास्त असतं की मी टाळतो आणि ज्याच्यामुळं आजार अजून वाढत राहतो. रिस्पॉन्स म्हणजे काय की पेशंट जनरली कृतीतनं रिस्पॉन्ड करत असतात की जेव्हा तो मला भीतीदायक विचार जो येतो, ठीक आहे, सो त्याला मी रिस्पॉन्ड अशा पद्धतीने करतो की जेव्हा मला तात्पुरतं बरं वाटेल. समजा मला घाण्याची किळस वाटते आहे, तर इतकं अस्वस्थता निर्माण होते की त्यातनं मला हात धुण्याची इच्छा होते, ठीक आहे. तो त्याचा रिस्पॉन्स काय आहे त्या भीतीला की बाबा मला हात धुतलं तर बरं वाटेल, कारण की मला मागच्या वेळी बरं वाटलं होतं, ठीक आहे. सो आम्ही अशा वेळी त्याला सांगतो की तिथं हात धुवायचे नाही आहेत, ठीक आहे, तिथे तुला डीप ब्रिदिंग करायचं आहे, ती टाळायची आहे कृती, ठीक आहे. आणि मग त्यातनं त्याच्या असं लक्षात येतं की अरे जे आपल्याला अवास्तव मनातली भीती होती, आपला जो समज होता की मी हे नाही केलं तर असं वाईट घडेल, ठीक आहे, तसं काहीच घडलेलं नाही आहे. मेंदूला जो पॅटर्न डेव्हलप झालेला असतो की अमुक अमुक गोष्ट जर मी नाही केली तर काहीतरी डेंजर, समथिंग डेंजर. सो ह्या रिस्पॉन्समधनं त्याला एक सेफ फील व्हायला लागतं हळूहळू की तसं काही वाईट घडलेलं नाही आहे. आणि आपण म्हणतो की प्रिव्हेन्शन, की जी अनावश्यक कृती आहे, ठीक आहे, ती टाळायची आणि योग्य कृती करणं, ठीक आहे. सो ERP अशी वर्क होते. फॉल्स अलार्म यामध्ये वर्क करत असतो OCDमध्ये, ठीक आहे. फ्लाईट आणि फाईट मोड सगळ्यांच्याच बाबत वर्क करत असतो की आपल्याला
जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती वाटते किंवा समथिंग डेंजर जेव्हा आपल्याला असतं, तेव्हा ब्रेन अशा पद्धतीने घेतो की बाबा काहीतरी डेंजर आहे आणि तू आता स्वतःची सेफ्टी बघितली पाहिजे याच्यामध्ये. जनरली OCD मध्ये काय होतं की हा फॉल्स अलार्म जो आहे हा सतत ॲक्टिवेट होत राहतो. ठीक आहे. मग कारण नसताना मी ओव्हर अलर्ट मोडला जातो आणि मग काहीतरी धोक्याचं आहे आणि मग त्या कृतीमध्ये मी अडकायला लागतो. मेंदूमधले काही असे विशिष्ट भाग इतके जास्त वर्क करायला लागतात की ज्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन जी गाळणं जे असं म्हणजे अनावश्यक इन्फॉर्मेशन गाळण्याची जी प्रोसेस आहे ती याच्यामध्ये स्लो डाऊन व्हायला लागते. ठीक आहे. सो ती स्लो डाऊन झाल्यामुळं काय होतं की माझ्या कॉशियस लेवलला सगळेच विचार आदळायला लागतात. ठीक आहे. नॉर्मल लोकांमध्ये आपल्यामध्ये ही जी एक इनविजिबल मनातली जी गाळणी असते, ठीक आहे, ती इतक्या चांगल्या पद्धतीने वर्क करत असते की आपल्या मनामध्ये वाईट विचार जरी आले तरी आपण ते सहजपणे त्याकडे दुर्लक्ष करू शकतो. ठीक आहे. पण OCDच्या रुग्णांमध्ये हे जे वर्क करणं जे आहे मेंदूमध्ये हे स्लो डाऊन व्हायला लागतं. सेरोटोनिनची पातळी कमी झाल्यामुळं किंवा मेंदूतले काही विशिष्ट भाग जास्त संवेदनशीलपणे काम करायला लागल्यामुळं. सो ती गाळणीच काम करणंच बंद झाल्यामुळं मग हिंसक विचार असतील, ठीक आहे, अश्लील काही विचार असतील किंवा इतर काही अनावश्यक विचार असतील, त्याची इंटेन्सिटी तो जास्त पद्धतीने अनुभवायला लागतो आणि ज्यामुळं कुठल्या विचारांना मी भाव दिला पाहिजे आणि कुठले विचार मी सोडून दिले पाहिजे ही त्याची कॅपॅसिटीच कमी व्हायला लागते. ठीक आहे. तसं बघायला गेलं तर पूर्ण लाईफ स्पॅनमध्ये प्रत्येक व्यक्तीला OCDचे विचार हे येत असतात. ठीक आहे. फक्त जिथं आपण म्हणतो की त्या सवयी तशाच कंटिन्यू राहतात, ऑब्सेशन्स तसेच कंटिन्यू राहतात, ते आजार ह्या कॅटेगरीमध्ये गणले जातात आणि जी लोकांना ते विचारांकडे दुर्लक्ष करता येतं, ठीक आहे, आपण त्यांना म्हणतो की विचार आले आणि गेले त्याच्यामध्ये. पण ऑब्सेशन हे प्रत्येकाला कधी ना कधी त्याच्या लाईफस्पॅनमध्ये प्रत्येकजण हा अनुभवत असतो. तर मला वाटतं बऱ्याच गोष्टींवर आपल्या या गोष्टीवरती प्रकाश पडला आणि म्हणजे मेन एक विषय की योग्य वेळेला लवकरात लवकर हे लक्षात आल्यानंतर ट्रीटमेंट घेतली तर ह्यातून लवकर बाहेर पडणं जास्त सोपं आहे. शेवटी या सर्व गोष्टींविषयी टेक अवे मेसेज म्हणून असं काय सांगता येईल? टेक अवे मेसेज, मला असं वाटतं की सवयी सगळ्यांनाच असतात. ठीक आहे. पण आपण कुठल्याही सवयींचे गुलाम नको व्हायला. ओके. ठीक आहे. म्हणजे आपल्यामध्ये ट्रेड्स असतात, बऱ्याच लोकांमध्ये ट्रेड्स असतात, नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, ठीक आहे, हा असतो. पण तो कितपर्यंत असावा? माझ्यापुरत्यापर्यंत. त्याचा त्रास इतरांना होऊ नये आणि अल्टिमेटली स्वतःलाही होऊ नये. सो कुठल्याही सवयी जर आपल्याला असतील तर त्याची एक मर्यादेपर्यंतच आपण ते फॉलो केलं पाहिजे. सो सवयींचे गुलाम व्हायला नको, कारण की त्यातनं स्वातंत्र्य हिरावलं जातं जेव्हा आपण सवयींचे गुलाम होतो. सो आता हे कसं करायचं की छोट्या छोट्या गोष्टी आपण अडकतो जेव्हा म्हणजे स्वभावामध्ये, आणि आपण इतरांकडनं पण तशा अपेक्षा करतो की समजा मला वेळेमध्ये येण्याची सवय असेल तर समोरच्याचा स्वभाव कदाचित तसा नसू शकतो वेळ पाळण्याचा, पण मग तिथं मी फ्लेक्झिबल राहणं, ठीक आहे, तिथं चिडचिड न करता मला ते डील करता आलं पाहिजे. किंवा साफसफाई स्वच्छता मला लागते आहे पण माझी पार्टनर ती तितकी साफसफाई स्वच्छतेची सवय नसेल, पण मग मी तिला सतत सांगणं गरजेचं नाही आहे की तू पण तसंच कर, कारण की अशा वेळी पार्टनर बऱ्याचदा सफर होतो. सो ते आपल्यापर्यंतच मर्यादा असलं किंवा मला स्वच्छता आवडतं मग मी माझ्यासाठी करेल, बरोबर. मी माझ्या घरातील इतर व्यक्तींना किंवा पार्टनरला ते कंपल्शन नाही करणार. सो आपण म्हणतो की हे सुरुवातीपासनं ह्या स्वभावामध्ये जर बदल केले, आपण बऱ्याचदा लोक असं म्हणतात की स्वभावाला औषध नसतं, पण स्वभावाला औषध असतं. 10 ते 20% तुम्ही प्रयत्न केले स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करण्याचे, तर तुमच्या आयुष्यामध्ये बराच मोठा फरक पडायला लागतो, ज्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला एक मानसिक समाधान, शांती मिळायला सुरुवात होते आणि आजूबाजूच्या लोकांसोबतही आपले नातेसंबंध चांगले राहायला लागतात. ही गोष्ट आहे. म्हणजे आजच्या एपिसोडमधनं हा एक जो OCD म्हणजे आपण फक्त हे हात धुण्यापुरतंच मर्यादित आहेत का ह्याच्यापासूनही सुरुवात केली होती
पण ह्या एका हात धुण्यापासून ह्याच्या किती कंगोऱ्या आहेत त्या गोष्टीला, की ह्याच्या वैयक्तिक पातळीवरती समाजामध्ये आपण एक व्यक्ती म्हणून वावरत असताना, आपल्या घरामध्ये आपली नाती सांभाळत असताना, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींचा कसा एक दूरगामी परिणाम होऊ शकतो, जो वेळेत उपचार नाही केला तर एखादं घातक रूप धारण करू शकतो. त्यामुळे कोणताही जेव्हा आपण मानसिक आजारांविषयी एपिसोड करतो तेव्हा बरेचदा अँझायटी, डिप्रेशन अशा विषयांवरती चर्चा होते. OCD सारखे जे असे विषय असतात की ज्याविषयी आपल्याला खूप कमी माहिती असते किंवा खूप मर्यादित माहिती असते, काही वेळा ती थोडीशी चुकीची माहिती असते, अशा गोष्टींवरती प्रकाश पडणं आणि त्यातून सुद्धा हे जे एकमेकांशी जोडले गेलेले आजार असू शकतात, की अँझायटी असेल, डिप्रेशन असेल, OCD असेल किंवा पोस्टपार्टम डिप्रेशन असेल, अशा काही गोष्टी असतील, ह्या कशा एकमेकांशी हातात हात घालून चालतात. त्यामुळे ह्यातली जी पुसट सीमारेषा असते ती कदाचित आपल्याला कळणे अपेक्षित नाही आहे. पण जेव्हा बाहेर ह्यासाठी आपल्याला मदत करणारे इतके लोक आहेत, त्यांच्या मदतीचा जास्तीत जास्त योग्य वेळेमध्ये वापर करून घेणं आणि आपलं आयुष्य आणि आपल्या भोवतालच्या सर्व समाजामध्ये किंवा आपल्या कमीत कमी घरामध्ये हे वातावरण कसं छान पद्धतीने पुन्हा पहिल्यासारखं करता येईल, हाच आपला मेन एपिसोड करताना हेतू असतो. तर आज आपण इथे चर्चा केली. खूप ह्या विषयावर आम्हाला खूप नव्याने माहिती मिळाली खरं तर, आणि जी खूप महत्त्वाची असते. ह्यातनंच आणखी पुढच्या एपिसोडला आम्हाला एक प्रेरणा मिळत जाते, की काय अजून ह्याच्यामध्ये डिटेल करता येईल. तर तुमच्या मनापासून आमच्या सर्व टीमतर्फे धन्यवाद. थँक्यू तुमचे धन्यवाद.